है कि डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है सुजन। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली, ज्यात अगदी ग्रामीण विकासापासून शेतीच्या विविध पद्धती असतील, यासोबत शेतीवर आधारित उद्योग, यासोबतच कोविडच्या काळात खूप लोकांना स्क्रीनची सवय झाली होती. मोबाईलची स्क्रीन असेल, कम्प्युटरची स्क्रीन असेल, टीव्हीची स्क्रीन असेल, त्यावर कंट्रोल कसा करायचा म्हणून आम्ही पालकांचं आणि विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वर्कशॉप घेतले. हे सगळं करत असताना आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. त्यासोबत विश्वशांती असेल, जलसुरक्षा असेल, आरोग्यविषयक वेबिनार आम्ही विविध महाराष्ट्रातली अ, तज्ञ लोकांना आमंत्रित केलं आणि त्यांना या विषयांबद्दल त्यांची मांडणी करायला सांगितली. आणि आमचा उद्देश हाच होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत या माध्यमातून चांगली माहिती पोहोचावी. आज आपण ज्या वेबिनारसाठी जमलो आहोत, संवादसाठी, 15 ऑगस्ट 2022 ला या संवाद सारखी व्याख्यानमालेची सुरुवात झाली, जेव्हा आपल्या भारताचा 75वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सगळीकडे मनवला जात होता. याच सुरू करण्यापूर्वी आम्ही एक 5-6 महिने तरी आमचे डिरेक्टर्स लोकांनी, एनजीओच्या वेगवेगळ्या तज्ञ लोकांशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं की आपल्याला नवीन काय या ठिकाणी संवादात्मक प्रकल्प सुरू करता येईल. म्हणून संवाद सारथीचा जन्म झाला. आमच्या मुख्य मार्गदर्शिका भावनाताई विसृते असतील, की ज्यांनी सांगितलं की आपण या पद्धतीने संवाद प्रकल्प सुरू करू शकतो कधी. आणि हे सगळं करत असताना असं जाणवलं की जेव्हा चर्चा चालू होती की जे डिफरंटली एबल अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो. मग ते त्यांच्या जीवनातल्या ज्या काही कमी आहेत त्यावर मात कशी करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, ते शिक्षण असेल, त्यांचं करिअर असेल, त्यात स्वतःला इतरांबरोबर जुळवून कसं घेतात, इतरांबरोबर जी काही स्पर्धा असते त्यात ते स्वतःला सिद्ध कसं करतात, हे त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी संवाद सारखी व्याख्यानमालेची सुरुवात झाली. आणि निश्चितच आम्हाला प्रत्येक वेळेस जे पण महानुभाव इथं येतात त्यांच्याकडून नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात आणि ऑनलाईनच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी आमच्या एनजीओला मिळत असते. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्ता माऊली मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी सारिका मॅडमला विनंती करतो. सर्वांना नमस्कार. संवाद सारथी सॉरी संकल्प फाउंडेशन सामने आयोजित संवाद सारथी
या वेब सत्रात आपले सर्वांचे स्वागत आहे. संवाद सारथी या वेब सत्राचे 154वे पुष्प आज गुंफले जात आहे. हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत संगीत आणि प्रशासकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या माननीय माऊली बळवंत अडकूर मॅडम आपणास लाभलेले आहे. अतिशय सेलिब्रिटी व्यक्तिमत्व आज आपल्यास लाभलेले आहे. त्यांचा परिचय द्यायचा म्हणजे त्या कोल्हापूर येथील रहिवासी असून सध्या त्या सोलापूर येथे कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी सायकोलॉजी या विषयातून MA पूर्ण केले आहे. त्यांना लहानपणापासूनच संगीताची खूप आवड आहे. भजनं म्हणायला त्यांना खूप आवडतात. अ, तसेच त्या सामाजिक कार्य म्हणून मोटिवेशनल स्पीकर म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तर अशा या वक्त्या आज आपणास लाभलेल्या आहेत. चला तर मग संकल्प फाउंडेशन आयोजित संवाद सारथी या वेब सत्रातील 154वे पुष्प गुंफण्यासाठी लाभलेल्या माऊली अडकूर यांचे संघर्ष अस्तित्वाचा या विषयावर आपल्याशी संवाद साधत आहे. आपण ही ऊर्जा सॉरी मी पहिल्यांदा बोलते, मला माफ करा जर काही चुकत असेल तर. हॅलो. धन्यवाद. संवाद सारथी या वेब सं ठीक आहे सर, विशाल सर आपण बोला पुढे. धन्यवाद सारिका मॅडम. मी पुनश्च एकदा सर्व उपस्थित श्रोत्यांचे स्वागत करतो आणि आपल्या आजच्या वक्त्या मान्य माऊली मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं जीवन अं, प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. खूप खूप स्वागत आहे मॅडम आपलं. अनम्यूट करून बोलायला सुरुवात केली. थँक्यू सर. सुरू करू मग. हॅलो. हो मॅडम सुरू करा. आवाज येतो? यस, आवाज येतोय. ओके. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. मी माऊली अडकूर, माऊली बळवंत अडकूर, कोल्हापूरची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आपलं पन्हाळा गड आहे. त्या गडाच्या पायथ्याशीच असलेलं एक छोटस माझं गाव कोर्ले तर्फे ठाणे या ठिकाणी माझा जन्म 29 जानेवारीला झाला. 29 जानेवारीला जन्म झाला, तो घरीच जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर एक मुलगी जन्माला आली. ह्या गोष्टीचं दुःख तर सगळ्यांनाच होतं. पण जेव्हा एक मुलगी दोन्ही हात नाहीत ही गोष्ट जेव्हा समजली सुईकडून बाहेर, त्यावेळेला एक म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की काय घरच्यांची, बाहेरच्यांची, सगळ्यांचीच मानसिकता कशा पद्धतीची झाली असतात. सो खूप मानसिकता वेगळी झाली होती. म्हणजे ते शब्दातही सांगू शकत नाही त्याचं वर्णन. अशा पद्धतीचं ती सिच्युएशन, तो दिवस रविवारचा दिवस होता, सुट्टीचा दिवस होता. त्यामुळे सगळेच घरी मला आम्ही 7 जण बहीण भाऊ आहोत. म्हणजे आमची जॉईंट फॅमिली आहे आणि सगळेच घरी होते. सो सगळ्यांचा ते तो खूप दिवस वेगळा होता. म्हणजे वेगळा म्हणजे खूपच वेगळा असा दिवस होता तो. आणि त्यावेळेला जन्म झाला, सगळं झालं आणि लहान आपल्या बाळाला आई पहिला बघते ना, तेव्हा मला बघितल्यानंतर माझ्या आईची जी मानसिकता जी झाली ती शब्दातही व्यक्त करू शकत नाही. कारण ती शब्दाच्या पलीकडे आहे. आणि जेव्हा मला तो दिवस आठवतो आणि तो क्षण आठवतो तेव्हा माझंही अंतःकरण भरून येतं. कारण का ते शब्दांच्या पलीकडे आहे आणि ते व्यक्तही करता येऊ शकत नाही. अशा पद्धतीची तिची मानसिकता होती. अं, घरच्यांना तर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला होता. ही बातमी अशी म्हणजे खूप गावभर पसरली. गावातले सगळ्या लोकांना खूप आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्यांनाच खूप वेगळं नवल वाटलं. आणि
त्यामध्ये जी मानसिकता होती ती आईची होती, वडिलांची होती. म्हणजे वडिलांना मी आबा म्हणते, तर माझ्या आबांची जी मानसिकता होती, माझ्या आजीची जी होती, खूप सगळ्यांची वेगळी होती. सो त्या ह्याच्यामध्ये कुणालाच काही समजत नव्हतं. पण आपल्या घरी लक्ष्मी आले हे आजीला माहित होतं. आजी म्हणत होती आपल्या घरी लक्ष्मी आहे. समाज आपल्या आपल्या मानसिकतेनुसार खूप चित्रविचित्र सल्ले देत होते. मुलगी आहे, आयुष्यभर बोज म्हणून सांभाळावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूत जन्माला आला आहे. अशा विविध संकल्पना त्यांच्या त्यांच्या मानसिकतेनुसार ते हे करत होते. पण माझी आजी खंबीर होती. माझ्या आजीने ना सगळ्यांना ठणकावून सांगितलं की माझ्या घरी लक्ष्मी आहे आणि मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या नातीच्या केसाला धक्का लागता कामा नये. आणि तो जो निर्धार केला ना आणि तिने जगवायचं मला ठरवलं, कारण का ती एकच त्यावेळेला असं भक्कम अशी होती आणि ती माझ्या पाठीशी उभी राहिली. वडिलांचं तर म्हणजे समाजाला बघायचं, बायकोला बघायचं, सगळ्या गोष्टी, आणि मी तोंड देऊ शकत नव्हते काहीच. म्हणजे त्यांची पण मानसिकता आहे तर त्यामुळे त्यांना बोलता येत नव्हतं. सगळं कळत होतं पण काय करावं हे समजत नव्हतं. पण त्यावेळेला जो आजीनं जो निर्धार केला ना आणि जे वाढवायचं, जगवायचं, वाढवण्यापेक्षा पहिली भूमिका जी होती जगवणं आणि जगवायचं जे ठरवलं ना, त्यामुळे मी आज तुमच्या सोबत संवाद साधू शकते. म्हणजे मला माझ्याबद्दल बोलता येत नाही ऍक्च्युली, म्हणजे सगळ्या गोष्टी, पण मी खूप प्रयत्न करते त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांगायच्या. कारण का विषयच तो आहे संघर्ष अस्तित्वाचा. सो सुरुवातीला हीच पायरी होती की मला जगवणं. कारण का तीच एक खूप मोठी परीक्षा होती आणि तो निर्धार माझ्या आजीनं केला त्यावेळेस. आणि त्यानंतर मला गेलं, जगवलं गेलं, वाढवलं गेलं. ती नाजूक कळी असते ना कशी उमलते, त्याचं फुल कसं होतं ना तशा पद्धतीनं माझं, त्या पद्धतीनं माझं वाढ व्हायला लागली. आणि ती वाढ होण्यासाठी माझ्या कुटुंबाचा खूप मोठा आधार आहे. कारण का ती नसते माझ्यासोबत तर मी आज इथे नसते. आणि त्यावेळेस त्यांनी मला खूप छान पद्धतीनं, म्हणजे माझे जसे आम्ही 5-6 जण आम्ही बहीण भाऊ आहोत त्यांच्या पद्धतीनंच मलाही जगवलं, वाढवलं. माझी वाढ होत गेली. सगळ्या गोष्टी माझ्या त्याच पद्धतीनं होत गेल्या. लहान होते तर रांगता येत नव्हतं, तर बहीण भावांच्या म्हणजे सोबतीनं, त्यांच्या सहवासानं मी छान पद्धतीनं मिक्स म्हणजे चालायला, म्हणजे रांगायला येऊ शकत नव्हते पण त्यांनी मला धरून ते मला चालायला शिकवलं. वडिलांनी मला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी, म्हणजे सगळेजण नॉर्मली हाताने सगळ्या गोष्टी करतात, म्हणजे प्रत्येकाच्या घरी लहान मुलं आहे. आपण पण लहानाचे मोठे झालो आहोत त्यामुळे आपल्या प्रत्येकाला माहित आहे की आपण प्रत्येक गोष्ट करताना सहजरित्या आपला हात पुढे जातो. तसा सहजरित्या माझा पाय पुढे जायचा. आणि म्हणजे मी ते तेव्हापासूनच ती कल्पनाच डोक्यात होती की आपला तो हात आहे, पाय नाही तर आपला हातच आहे. आणि त्या पद्धतीने, आणि ती गोष्ट नव्हतीच त्यामुळे त्या गोष्टीची मला कधी काहीच वाटलं नाही. कारण का सुरुवातीपासून मी ती गोष्ट पायानेच करत राहिले आणि सहजरित्या. आणि त्यासाठी माझ्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. कारण कोणतीही गोष्ट सहजरित्या उचलणं जितकं हातानं पॉसिबल आहे ना तितकं पायानं उचलणं सुरुवातीला खूप अवघड होतं. आणि त्यावेळेस वडिलांनी खूप म्हणजे पडले, एक एकदा धडपडले. आणि त्यावेळेस पण त्यांनाही वाईट वाटायचं की आपल्या बाळाला कणी लागतंय, पडतंय. पण त्यावेळेला त्यांच्या डोक्यात एकच होतं की आता माझं बाळ पडलं तर ठीक आहे, पण उद्या तेच बाळ आपल्या पायावर खंबीरपणे उभी राहील. आणि त्यावेळेला तिचे पाय इतके मजबूत बनतील ना, आणि इतके मजबूत बनतील आणि इतक्या आकाशाला ती गवसणी घालू शकेल ना, तर त्यावेळेला आपल्याला बघावं लागेल उंच. आणि ते जर करायचं असेल ना तर आपल्या बाळाला आता पडू दे, धडपडू दे. आणि त्या पद्धतीने त्यांनी ते प्रयत्न सुरू केले. आणि मीही तशी वाढत गेले, कधी कुठल्या गोष्टीची तक्रार केली नाही की मला असं का, मला तसं का. आणि उलट मला भारी वाटायचं का, तर सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. तर सगळे सहजरित्या हाताने करू शकत होते पण मी सहजरित्या ते पायाने करू शकत होते. म्हणजे सगळेच हाताने लिखाण करायचे आणि त्यावेळेस बहीण भावांच्याकडे जायचे, वही ओढायचे, काहीतरी रेखाट्या मारायचे. सो अशा गोष्टी होत होत्या. आणि त्यावेळेला ह्यांना लक्षात आलं की हा, ही पेन्सिल घेते, काहीतरी रेघाट्या ओढते, म्हणजे हिला आपण शिक्षणाला घातलं पाहिजे. म्हणजे माणसाचं शिकलं
तर प्रगती होऊ शकते. कारण का आयुष्यात दिसण्यापेक्षा म्हणजे शारीरिक अपंगत्वापेक्षा ना मानसिक अपंगत्व ना खूप भयान असतं. आणि तेच मानसिक अपंगत्व माझ्या फॅमिलीत नव्हतं. कारण का मानसिक अपंगत्व हे आपल्या मनाला दुबळं बनवतं. आणि ते दुबळेपणा माझ्या घरच्यामध्ये कधीच नव्हता. त्यामुळे मला त्या गोष्टीची कधीच कमी वाटली नाही आणि कधीच ती जाणीव सुद्धा करू दिली नाही. आणि त्यावेळेला घरच्यांनी ठरवलं की हिला शिकवायचं. शिकवण्यासाठी मला शाळेमध्ये घेऊन गेली माझी आजी, सॉरी आई. माझी मम्मी मला कडेवरनं घेऊन गेली. घेऊन गेल्यानंतर तिथं मला प्रवेश नाकारला गेला. मी पहिलीतच डायरेक्ट गेले. आता जसं ज्युनियर केजी, सिनियर केजी, अंगणवाडी हा असा जो प्रकार होता तो माझ्या आयुष्यात कधी घडलाच नाही. कारण का मी जेव्हा बाहेर जायचे त्यावेळेला चिडवणं असायचं, लहान मुलांचं खूप काही गोष्टी असायच्या. पण त्यावेळेस मी नाही गेले शाळेमध्ये. आणि ज्या वेळेला मी पहिलीला आईच्या कडेवरून गेले त्यावेळेस प्रवेश नाकारला गेला. आणि त्यानंतर मुख्याध्यापकांनी सांगितलं की जी तुमच्या म्हणजे अशा मुलांसाठी जी स्पेशल शाळा आहे त्या शाळेमध्ये तिला टाका. तर त्यावेळेला माझ्या मम्मीचं एकच वाक्य होतं, शिकली तर माझी पोरगी इथंच शिकू दे. आम्ही आमच्या पोटच्या गोळ्याला इतक्या लहान वयात बाहेर नाही घालवणार. आणि त्याच वेळेला माझ्या वर्ग शिक्षका, कारण आपल्या आयुष्यात आपलं आयुष्य घडवण्यासाठी ना आई वडील आणि फॅमिली बरोबर सगळ्यात महत्वाचा वाटा असतो तो आपल्या गुरूंचा. आणि माझ्या आयुष्यात मातृहृदयी गुरुत्व म्हणून मला मस्के टीचर लाभल्या. कारण त्यावेळेस त्यांनी म्हणजे सांगितलं, ठणकावून सांगितलं म्हणजे मॅडमना की हिच्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. आणि त्याची जबाबदारी मी घेईन. आणि जर तसं झालं तर मी स्वतः 1 वर्षामध्ये रिझाईन करेन म्हणजे राजीनामा देईल. एक शिक्षिका, जी मुलगी तिच्यामुळे त्यांचा काहीच फायदा नाहीये, अशा मुलीसाठी त्यांनी तो त्यावेळेला निर्णय घेतला आणि तो माझ्यासाठी आयुष्य घडवणारा होता. कारण का तो माझ्यावर दाखवलेला कोणीतरी पहिला विश्वास होता घरच्यांच्या नंतर. आणि खरंच मला अभिमानानं सांगावंसं वाटतं त्यांचं नाव. मी प्रत्येक वेळेस त्यांचं मी नेहमी नाव घेईन. कारण का त्या गुरु म्हणून लाभल्या, म्हणून मी शिकले, मी घडले आणि मी काहीतरी माझ्या आयुष्यात करू शकले आणि करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यावेळेला त्यांनी जो निर्णय घेतला त्या पद्धतीनुसार मी शाळेत गेले, शाळेत वर्गात बसले. आणि जसं म्हणजे लहानपणीचे ते दिवस अजूनही मला आठवतात म्हणजे आता बोलताना तरी. कारण ज्या वेळेला बाई म्हणजे मॅडम माझ्या सोबत असायच्या म्हणजे बाकीच्यांना हाताला धरून अ आई शिकवायच्या, माझ्या पायाला पकडून त्या अ आई शिकवायला लागल्या. आणि ते चित्र होतं ना म्हणजे अजूनही माझ्या नजरेसमोर येतं ते खरंच. कारण ते दृश्य माझ्यासाठी खूप वेगळं होतं. कारण ते प्रत्येकाच्या हाताला पकडून धरत होते आणि माझ्या पायाला म्हणजे त्यांना कधी वाटलं पण नाही तेव्हा की आपण हिच्या पायाला हात लावतो. तेव्हा त्यांनीही ते हातच म्हणून त्यांनी मला तिथून अ आईच्या म्हणजे अ आईचं सुरू केलं. आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे घडण्यासाठी त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. माझ्या मम्मी बद्दलही मला खूप म्हणजे आईबद्दल आपण जितकं बोलू तितकं कमीच आहे. पण आम्ही कधीतरी असं म्हणतो की आई तू कितवी शिकलेस असं जर कोणी विचारलं तिला तर ती म्हणते की मी दुसरी शिकलो आहे माऊ बरोबर. का? कारण 10 ते 5 वाजेपर्यंत माझी आई बाहेर असायची आणि मी आतमध्ये असायचे. आणि ते 1ली ते 2री हे 2 वर्ष ती माझ्या सोबत होती. त्यामुळे तीही म्हणते की मी दुसरी शिकले. त्यावेळेस सोपं नसतं कारण का इतका वेळ बसणं आणि ते पण आपल्या मुलीसाठी. पण तिनं ते केलं का? तर आपली मुलगी शिकली पाहिजे. आपली मुलगी आपल्यासारखी अशिक्षित नको. कारण का तिचं एक मत असायचं, भले ती जास्त शिकायला नको, ती काही शिकायचे जेवढी शिकायचे तेवढी शिकू दे. फक्त एवढी शिकू दे की मला तिनं कुठलंही वर्तमानपत्र असू दे, कुठलं पुस्तक असू दे, सहजरित्या वाचायचं म्हणलं तर तिला म्हणावं लागायचं हे वाचून दाखव, ह्याच्यात काय आलंय. कारण का प्रत्येक जण वाचायचं आपलं आपलं. मग ती इतकंच म्हणायची की माझी लेक इतकी शिकावी की ती मला एखादं पुस्तक जरी दिलं समोर तरी ते मला वाचून दाखवण्या इतकं तिला आलं पाहिजे. म्हणजे तिची त्यावेळेची ती छोटी अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेसाठी ती दिवस दिवसभर 2 वर्ष म्हणजे खरंच विचार केला तर म्हणजे विचार करू शकता तुम्ही 2 वर्ष म्हणजे नॉट अ जोक. आणि त्या वेळेस ती माझ्यासाठी तिथं 2 वर्ष ती शाळेच्या बाहेर बसली आणि मी आत
शिक बसले. पण म्हणतात ना, म्हणजे आपण एखादी गोष्ट जर चांगली करायचं ठरवलं, आपला हेतू चांगला असेल आणि आपलं ध्येय, जिद्द आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत. आणि त्या 3 गोष्टी जर असतील तर आयुष्यामध्ये आपण काहीही करू शकतो. आणि तीच जिद्द माझ्यात होती. तो आत्मविश्वास माझ्या घरच्यांनी, माझ्या शिक्षकांनी वाढवलाच होता. आणि दुसरी नंतर माझ्या आयुष्यात माऊलीच्या मागे सावलीसारखी साथ देणाऱ्या अनेक मैत्रिणी होत्या. पण माझ्या सोबत नेहमी माझ्या सावलीसारखी उभी राहणारी मैत्रीण म्हणजे स्वाती, माझ्या आयुष्यात मला पहिली मैत्रीण मला लाभली. कारण का, विश्वास हा खूप महत्वाचा असतो. पहिला माझ्या घरच्यांनी माझ्यावर दाखवला म्हणून मला जगवलं, वाढवलं. दुसरा माझ्या गुरूंनी म्हणजे मस्के टीचरांनी दाखवला म्हणून त्यांनी मला शिकवलं. आणि तिसरा म्हणजे माझी मैत्रीण म्हणून मला जी लाभली ती स्वाती, ती माझ्या सोबत नेहमी सावलीसारखी सोबत असायची. मी कुठेही जाईल तिथे माझ्या सोबत असायची ती. आणि त्यामुळे माझ्या आईचं दुसरी शिकणं झालं आणि त्यानंतर ती बंद झाली, कारण का ती माझ्या सोबत असायची. आणि ती 2री ते 10वी पर्यंत माझ्या सोबत होती. आणि म्हणजे ते माझं बालपण 1ली ते 7वी पर्यंत त्या शाळेमध्ये गेलं, म्हणजे प्राथमिक शिक्षण. त्यावेळेला मला ठाणेकर सर, मस्के टीचर, परत धोंगडे टीचर, शिंगे मॅडम असे खूप आहेत शिक्षकांची. मी आता नावं घेत बसले तर खूप आपला वेळ त्यामध्येच जाईल. त्या अनेक शिक्षकांचं मला मार्गदर्शन, साथ मला खूप लाभली. अनेक मैत्रिणींची साथ लाभली. आणि त्यामुळे माझं प्राथमिक शिक्षण छान पद्धतीनं झालं. आणि माझ्या सगळ्यात म्हणजे कुटुंबातील माझ्या भावांचा, बहिणींचा मला म्हणजे सपोर्ट होता. आणि त्यांनीही मला घरी गेल्यानंतर खूप छान पद्धतीने शिकवलं. त्याच काळामध्ये मला मी 4थी-5वीला असताना म्हणजे आयुष्यामध्ये कसं असतं, काही गोष्टी टप्प्याटप्प्याने घडतात ना, म्हणजे त्यामागेही काहीतरी रिझन असतं. असंच माझ्या आयुष्यात होत गेल्या गोष्टी. म्हणजे सगळेजण बाहेर खेळायचे आणि मी वर्गात बसायचे. आणि त्यावेळेस मला वाटायचं की सगळे बाहेर खेळतायत आणि आपणच वर्गात बसतोय. का तर मला खेळायला देत नव्हते, मी पडेल, लागेल ह्या गोष्टीसाठी मला बाहेर पाठवत नव्हते खेळण्यासाठी. मग त्यावेळेला माझ्या जी कला होती ती आत्मसात करायचं ठरवलं. म्हणजे प्रत्येक माणसाच्या मध्ये एक कला असते, दडलेली असते. फक्त त्याचा शोध स्वतः घ्यायचा असतो. आणि तसंच माझ्या आयुष्यात मी माझ्या कलेचा शोध घेतला. एकतर मी चित्र चांगल्या पद्धतीने काढायला शिकले. पण ते माझी कला तितकीच राहिली. जास्त मी त्याला हे करू शकले. पण संगीत हे माझा जीव की प्राण असा ठरला. आणि त्यावेळेस मी गावामध्ये भजनी मंडळ होतं आणि मी तिथे त्याच वेळेस मी सगळ्या गोष्टी हार्मोनियम ते तिथे शिकले. तो त्या गोष्टी मी तिथं आत्मसात केल्या आणि त्या माझ्या कलेला तिथं मी वाव दिली. आणि मी हार्मोनियम वाजवायला म्हणजे तिथेही एक सांगण्यासारखा मुद्दा आहे. सगळेजण हार्मोनियम वाजवत होते आणि मी फक्त गाणं म्हणत होते. त्यावेळेस हार्मोनियम वाजवणं हे मला वाटत होतं. आणि त्यावेळेस मी असंच बोलून दाखवलं. त्यावेळेला असं सांगितलं गेलं की ते हार्मोनियम आहे ते देवासमान असतं आणि ते वाजवणं म्हणजे आपण अपमान केल्यासारखं आहे. तर त्यावेळेस मी घरी गेले, रडले वडिलांच्या जवळ. म्हटलं असं असं काय असं वाद्य आहे आणि मला ते शिकायचं आहे. आणि माझ्या वडिलांचं नेहमी आहे, तुला शिकायचं आहे ना, तुझी इच्छा आहे ना, हा मग तुला सगळं जमणार. त्यासाठी ते नेहमी माझ्या सोबत असायचे. कोणतीही गोष्ट असू दे, तुला शक्य नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. तू मनात ठरवलंस, तू जर ठरवलंस ना, तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे. अशक्य असं तुझ्यासाठी काहीच नाही. आणि त्यानंतर मला माझ्या वडिलांनी, भावांनी हार्मोनियम आणलं घरी आणि त्यावेळेला त्यांनी स्वतः मला शिकवायला सुरुवात केली. सुरुवात तिथून. त्यानंतर माझं प्राथमिक शिक्षण गावी झालं. 8वी ते 10वीला मला जाण्यासाठी गावी जरा दूर होतं, त्यामुळे जाणं पॉसिबल नव्हतं. त्याच वेळेस मला माझ्या आयुष्यामध्ये हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप ही आपल्या कोल्हापूर मधली उचगावची संस्था आहे. ती संस्था माझ्या मला माझ्या आयुष्य घडवण्यासाठी एक चांगलं भेटली. आणि मी त्या संस्थेमध्ये 2008ला गेले. 2008ला गेल्यानंतर माझ्या त्या संस्थेने माझ्या आयुष्यात स्वावलंबन ही एक खूप मोठी संकल्पना माझ्या आयुष्यामध्ये रुजू केली. कारण मी प्रत्येक गोष्ट तिथे करायला शिकले. मला म्हणजे मी लहान होते, लाडाची होते, त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट करायला लागत नव्हती. घरी असताना सहजरित्या भेटत होती.
पण मला तिथे गेल्यानंतर स्वतः सगळ्या गोष्टी करायला तिथं शिकवलं. आणि माझी जी कला होती हार्मोनियम, त्या हार्मोनियम कलेला चांगल्या पद्धतीनं जे मार्गदर्शन भेटलं ते मला रेखाताईंचं भेटलं. आणि त्यांनी मला हार्मोनियमला वाजवायला खूप छान पद्धतीनं शिकवलं. त्याचबरोबर अनेकांचं मार्ग होतं तिथं, सगळे चांगले, सगळ्यांचं मार्गदर्शन होतं. 8वी ते 10वी तिथं माझं शिक्षण झालं आपल्या हॉस्टेलच्याच डॉक्टर मॅडम सुनीता मॅडम ही आपल्या सोबतच आहेत. त्यांचंही मला मार्गदर्शन खूप छान पद्धतीनं मिळालं तिथं. आणि काय म्हणतात ना, मातीचा गोळा असतो आणि त्या मातीच्या गोळ्याला योग्य तो आकार देण्याचं जे वय असतं ना, तो जो योग्य आकार देण्यात आला ते मला हेल्पर्समुळे मिळाला. आणि त्या हेल्पर्सनं मला घडवलं. त्या मातीच्या गोळ्याला ना चांगला आकार दिला. ते मला हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप ह्या संस्थेमुळे. आणि तिथले मला एक मुद्दा म्हणजे तिथली एक आठवण मला चांगल्या पद्धतीने सांगावीशी वाटते. मी 10वी मध्ये ज्या वेळेला परीक्षा देणार होते, बोर्डाची परीक्षा, त्यावेळेस रायटर लेखनिक ही पद्धत असते आमच्यासाठी. तर त्यावेळेला मला त्या विरोध होता की भलेही मला पास झाले तरी चालेल, नापास झाली तरी चालेल, पण जे काय असतील ते माझ्या मेहनतीचे, माझ्या स्वतःचे आणि कष्टाचे मार्क असले पाहिजे. आणि त्या गोष्टीवर मी ठाम होते. आणि मी ठरवलं की मी स्वतःचे पेपर स्वतःच्या पायाने द्यायचे. आणि मी हे सांगितलं त्यावेळेस अनेक शिक्षकांचा विरोध ह्या गोष्टीसाठी होता की माझं नुकसान होऊ नये. त्याचा त्यांच्या मागे काहीच हेतू चुकीचा नव्हता. ते त्यांच्या जागी योग्य होते, मी माझ्या जागी योग्य होते. पण मी माझ्या मतावर शेवटपर्यंत ठाम राहिले. आणि सगळ्यांना सांगितलं की एवढाच विश्वास ठेवा की मी नापास होणार नाही. मी भले ना पास झाले, मला कमी मार्क भेटतील, पण मी नापास होणार नाही एवढी मला माझ्यावर विश्वास होता. माझ्या अभ्यासावर विश्वास होता, माझ्यावर विश्वास होता. आणि त्यावेळेला मी सांगितल्यानंतर त्यांनाही पटलं. आणि मी 10वीचे पेपर दिले. 10वी नंतर स्वतः पेपर दिल्यानंतर मला म्हणजे काही नाही मी खूप चांगले मार्क मिळाले किंवा खूप कमी मार्क मिळाले, पण मला जे मार्क मिळाले त्या मार्कामध्ये मी खूप समाधानी आहे. आणि खूप मला अभिमान स्वतःचा वाटला, कारण जे मी ठरवलं होतं ते मी स्वतः केलं. आणि 10वीत असताना मला 75% मार्क मिळाले आणि मी उत्तीर्ण झाले. मला खूप म्हणजे तो क्षण माझ्यासाठी खूप माझ्यासाठी चांगला होता, समाधानकारक होता. त्यानंतर 10वी नंतरचा खरा प्रवास असतो. आणि त्यावेळेस ठरवलं की काय करायचं असा विचार सुरूच होता. आणि प्रवाहाबरोबर मीही वाहत गेले. इंजिनिअरिंगचं प्रवाह होता तोच. म्हणजे ज्याला कोणाला चांगले मार्क मिळतील ते डिप्लोमा इंजिनिअरिंग हेच करत होतं. आणि मलाही त्यावेळेला काय माहित नव्हतं की आपल्याला काय करायचंय. आणि मी तेच करत गेले. डिप्लोमासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधून डिप्लोमा केला 3 वर्षाचा. पण त्यानंतर मला असं जाणवलं की आपल्याला ह्याच्यामध्ये आवडच नाहीये. आपण जे करतोय ते प्रवाहाबरोबर करत आहोत. आणि आपली आवड काहीतरी वेगळीच आहे. आणि त्यानंतर मी डिप्लोमा झाल्यानंतरही मी 1-2 ठिकाणी जॉब प्रायव्हेटमध्ये सर्च केले. आणि गेले त्यावेळेला एक गोष्ट जाणवली की माझ्याकडे जे काय आहे, मी म्हणजे दिसते त्या गोष्टीवर मला नकार येत होता. जॉबसाठी, प्रायव्हेट जॉबसाठी माझ्या कौशल्यावर कोणीच मला हे करत नव्हतं. म्हणजे मला विचारतही नव्हतं की तुला हे येतं का, तुला ते येतं का. कोणत्याच गोष्टीसाठी मला हे करत नव्हते. मला दिसलं की तू कसं करणार, शक्य नाही आहे. या गोष्टीमुळे मला नकार देण्यात आले. त्यामुळे मी ठरवलं प्रायव्हेट सेक्टर हे आपल्यासाठी नाहीच आहे आणि आपल्याला तिथं काही करायचंच नाही. आणि त्यानंतर मग काय करायचं असा विचार सुरूच होता. त्यानंतर मी आपल्याला जर पुढं काय तर करायचं असेल तर ग्रॅज्युएशन तर पाहिजे. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन बीकॉम मधून केलं. करत असतानाच काही लहान मुलांचे मी क्लासेस घेऊ लागले. घरीच होते. किलबिल क्लास सुरू केले. आणि किलबिल क्लास सुरू करत असताना म्हणजे त्या लहान मुलांच्या मध्ये ना मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे त्यावेळेला मला सगळ्यात भारी ही गोष्ट वाटली की पालकांनी त्यावेळेस माझ्यावर विश्वास ठेवला. कारण का म्हणू शकले असते की ही कसं शिकवणार आहे, हिला शिकवणं शक्य आहे का. पण त्यावेळेला तो पालकांनी जो विश्वास ठेवला ना, आणि त्यामुळे ना माझ्या किलबिल क्लासला 40 विद्यार्थ्यांची संख्या होती त्यावेळेस. आणि तो त्यानंतरचा कोरोनाचा काळही होता. आणि कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्या पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या लहान मुलांना माझ्याकडे पाठवलं. मी ज्युनियर केजी पासून ते 8th स्टँडर्ड म्हणजे NMMS स्कॉलरशिप या सगळ्या मुलांचे मी क्लासेस घेत होते. पण नंतर असं झालं की स्वतःलाही वाटायला लागलं आपलं आयुष्य किंवा आपलं
करिअर किंवा आपल्या काही गोष्टी असतील ते ह्या क्लासेसमध्ये नाही आपलं भवितव्य. आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. हा, मी करते, मी समाधानी आहे हे मला वाटत होतं. पण समाधान हे फक्त क्षणिक असतं, पण आपल्याला अजून काहीतरी झेप घ्यायची आहे पुढं, हे मला जाणवत होतं. आणि त्याच वेळेस मला माझे गुरु ठाणेकर सर असेच घरी आले होते आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की माऊली, तुझ्या जे आहे ना ते ह्या क्लासेसमध्ये काहीच नाही. तुला जो आता तुम्ही विषय दिलात तोच विषय मला त्यांनी उलगडून सांगितला. तुला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय. तुला आयुष्यात तुझ्या संघर्ष हे दररोजचा आहे, पण त्या संघर्षातून तुला वाट काढायची आहे आणि तुला तुझं अस्तित्व सिद्ध करून दाखवायचंय, तुला अस्तित्व फुलवायचंय. तर त्यावेळेला त्या रात्री मी खूप विचार केला. मला काहीच समजत नव्हतं, म्हणजे नेमकं अस्तित्व घडवायचंय, अस्तित्व हे करायचंय, पण अस्तित्वाचा अर्थ काय हात उघडलाच जात नव्हता. पण काहीतरी करायचं ही कल्पना डोक्यात होती. पण काहीतरी करण्यासाठी स्वतःला काहीतरी मिळवायला पाहिजे. कारण आपण घडलं पाहिजे, आपण काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे आणि काहीतरी कर्तृत्ववान बनलं पाहिजे, ही गोष्ट होती. कारण ज्या आई वडिलांनी समाजाचा विरोध पत्करून आपल्याला घडवलं, शिकवलं, त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच वेळेला ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचंय, पण मार्ग सापडत नव्हता. आणि एमपीएससी युपीएससीचं हे होतं. तर ठरवलं की आपल्याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये गेलं पाहिजे आणि आपल्याला स्वतःला काहीतरी सिद्ध करून दाखवलं पाहिजे. प्रायव्हेट मधून आपल्याला नकार देण्यात आला तर आपण आपलं अस्तित्व आपलं हे गव्हर्नमेंटमध्येच सिद्ध केलं पाहिजे. आणि अभ्यासाला सुरुवात पण नाही, पण मार्ग सापडत नव्हता. पण त्याच वेळेला म्हणतात ना, आपण एखाद्या वाटेवर चालताना एक एक पाऊल टाकलं की बरोबर आपल्याला मार्ग सापडत जातात. आणि माझ्या आयुष्यात तसंच घडत गेलं. मी एक एक पाऊल टाकत गेले आणि एक एक पाऊल टाकत असताना ना मला माझ्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे माझं आयुष्य असं मी म्हणणार नाही खूप काट्यांनी भरलं गेलं, खूप ह्याने गेलं भरलं गेलं. कारण का माझी सपोर्ट सिस्टीम, माझा जो भक्कम आधार होता ना तो खूप चांगल्या पद्धतीचा होता. त्यामुळे मला पण त्यावेळेस ना मी एक एक पाऊल टाकत असताना मला एक मार्ग सापडला, एक स्तंभ दिसला. एक ते म्हणजे माझा दीपस्तंभ जळगाव. आणि त्या संस्थेमध्ये मी यजुर्वेंद्र मास्तरांची संस्था आहे ती, त्या संस्थेमध्ये मी म्हणजे मी तिथे गेले. मास्तरांच्या त्या संस्थेमध्ये मी ज्या वेळेला जळगावला जायचं ठरवलं त्यावेळेचा मला किस्सा सांगावासा वाटतो. म्हणजे जेव्हा ठरवलं की आपल्याला जायचंय, पण कोल्हापूर ते जळगाव इतक्या दूर जाणं आणि घरच्यांना पाठवणं, म्हणजे त्यांनाही असं वाटायला लागलं इतक्या दूर कसं पाठवायचं. पण माझं एकच असतं, मला जेव्हा कोणतीही गोष्ट वाटते ना तेव्हा मी माझ्या वडिलांशी, माझ्या आबांशी बोलते. आणि तेव्हा मी गेले तिथं, त्यांना सांगितलं मला असं असं बाहेर पडायचंय. कारण मी घरात राहिले ना तर माझं काहीच होऊ शकणार नाही, मला काहीच करता येणार नाही. आणि जर मी बाहेर पडले ना तर मी काहीही करू शकते. कारण का पाखरांचं म्हणजे बघा, म्हणजे प्रत्येक सजीवाचं तसं आहे. आपण ज्या वेळेला बाहेर पडू ना तेव्हाच आपलं आपण काहीतरी अस्तित्व घडवू शकू. पाखरं सुद्धा म्हणजे ज्या वेळेला त्याला चोचीत अन्न देतं, पण ज्या वेळेला त्याला बळ येतं ना, बळ येण्यासाठी त्याला उडावं लागतं. असं नेहमीच त्याला पाखराला कधी हे करत नाहीये की अन्न देऊन, कारण का ती सवय लागून जाते ना. त्याला पण आकाशात झेप घ्यायची असेल, उडायचं असेल तर त्याला त्याच्यात पंखात बळ यायला पाहिजे. आणि जर पंखात बळ यायचं असेल ना तर त्याला स्वतःला धडपड करून बाहेर पडावंच लागणार आहे. मग तसंच आपल्या आयुष्याचं सुद्धा आहे. जर आपल्याला काहीतरी घडवायचं आहे तर आपल्या पंखात जर बळ यायचं असेल तर आपल्याला बाहेर पडलंच पाहिजे. आणि त्यावेळेला मी वडिलांना सांगितलं की मला बाहेर पडायचंय, शिकायचंय, काहीतरी करून दाखवायचंय. जिथं मला रिजेक्ट केलं गेलं तिथून मला मला तिथं परत जायचं नाही. मला त्याच्यापेक्षा वेगळीकडे काहीतरी करायचंय, त्यापेक्षा पलीकडे जाऊन काहीतरी करायचंय. आणि त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला होकार दिला. मम्मीचं म्हणजे त्यांचं मन हवे, कारण का त्यांना लेकरू इतक्या लांब पाठवणं म्हणजे, कारण का आजकाल समाजामधले काही गोष्टी जरी हे केल्या तर त्यांनाही भीती वाटणं. मी त्यांच्या मते, मी त्यांच्या जागी त्या योग्य होत्या, पण मी त्यांना एकच सांगितलं की माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यावेळेला त्यांनी पण निर्णय घेतला की मला पाठवायचं. पाठवलं.
आणि मी तिथं माझं जे आहे शिक्षण, ते मी म्हणजे माझं जे सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्ण केल्या आणि मी माऊली मैम, अभ्यासाला तिथं एकच सुरू केलं. मिनट रिक्वेस्ट करतो, आपको हिंदी में बात करके आएगी तो देखिए हमारे साथ जावेद सर जुड़े हैं, जो जम्मू कश्मीर से। तो अगर आपको हिंदी में बात कर सकते हो तो एक पॉसिबल, नहीं तो मराठी में कंटिन्यू। नाही सर, मी मराठीमध्येच करते, कारण का अचानक मला पण इतकं नाही पॉसिबल होणार, सो सॉरी त्याबद्दल. हॅलो. हाँ हाँ ठीक है, मराठीत कंटिन्यू। ओके. सॉरी. त्यानंतर माझा तिथं प्रवास सुरू झाला. माझ्या अभ्यासाचं तिथं खूप छान मार्गदर्शन भेटलं मास्तरांचं. आणि काय म्हणतात ना, मला रक्ताच्या नात्याप्रमाणेच ना, मला रक्ताच्या नात्याच्या पलीकडचेही अनेक नाती मला खूप चांगल्या पद्धतीने तिथं भेटली. माझे भाऊ बहीण मित्र, हे अनेक जी माझी रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं जे नातं आहे ना, ते मला तिथं बनलं गेलं. मला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन भेटत गेलं. आणि त्याच्यामध्येच मला खूप अडथळे आले. खूप एक्झाम मध्ये अ, त- कमी कमी मार्काने मी रिजेक्ट होऊ लागले, पण मी त्यावेळेस सुद्धा म्हणजे जिद्द सोडली नाही. संयम सगळ्यात महत्वाचा म्हणजे ह्या क्षेत्रात, एमपीएससी ह्या क्षेत्रात एवढंच आहे की संयम. कारण का आपण मेहनत करतो, खूप कष्ट करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण संयम ठेवायचा. योग्य वेळ आली ना, आपल्याला देव भरभरून देतो ना, तसं म्हणतात ना. आणि तसंच झालं माझ्या आयुष्यामध्ये. 2025 मध्ये खुदा देता है छप्पर फाड़ के देता है असं झालं. आणि एक म्हणत म्हणत माझ्या आयुष्यामध्ये 2 पोस्ट मला भेटल्या. म्हणजे सोलापूर महानगरपालिका हे माझी वेटिंगला होतं, पण तेही माझं क्लिअर झालं. आणि दुसरी बृहन्मुंबईमध्ये एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून ही माझी निवड तिथं झाली. आणि तिथून माझा प्रवास दीपस्तंभचा तिथपर्यंत तिथून माझा संपला. आणि नवीन जर्नी सुरू झाली माझ्या आयुष्यात. आणि म्हणजे जे विद्यार्थिनीचं लाईफ होतं ना, त्यापेक्षा वेगळं लाईफ माझ्या म्हणजे वेगळं लाईफ सुरू झालं. आणि सध्या आता मी जॉबच करते. जॉब करताना पण अनेक अडचणी, अनेक अनेक अडचणी अडचणी नाही, पण मला प्रत्येक गोष्ट नव्यानं शिकायला भेटते. आणि मला आनंद वाटतो, कारण का ती नव्याने शिकत असताना चॅलेंजेस एक्सेप्ट करत असताना, म्हणजे चॅलेंजेस येतात, पण ते चॅलेंजेस जेव्हा मी एक्सेप्ट करते आणि त्यावर मार्ग काढते ना, आणि त्यातून मला जे समाधानकारक सुख भेटतं, त्यात मी खूप म्हणजे मला हॅपी फील होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्या सोबतचे जे माझे सगळे म्हणजे सगळेच माझ्या सोबतचे जेवढे कोणी असतील ना, त्यांचा मला खूप मोलाचा वाटा आहे. कारण माणसाची प्रत्येक माणसाचं, आता हा विषय माझा आहे संघर्ष अस्तित्वाचा, हा विषय आता माझा आजच्या बोलण्यासाठी आहे. पण इथे जे ऐकणारे आहेत किंवा प्रत्येकाचा हा संघर्ष असतो, प्रत्येकाचा संघर्ष आहे. मी असं म्हणू शकत नाही की हा माझा एकटीचा काही वेगळा संघर्ष आहे. पण प्रत्येक व्यक्तीचा संघर्ष असतो, फक्त त्याची पद्धत वेगळी असते. आणि प्रत्येकाचा संघर्ष कसा आपण हे करायचा आणि त्यातून मार्ग काढायचा, तो त्याचा त्याचा प्रश्न असतो. आणि त्यातून कसं आपलं आयुष्य फुलवायचं. मी माझ्या पद्धतीने माझा जीवन प्रवास सांगितला. मला आता सर इथून पुढे असं वाटतं की आपण संवादात्मक म्हणजे कोणाला काही विचारायचं असेल तरी मला विचारू शकतात आणि मी त्यावर बोलू शकते. कारण धन्यवाद माऊली मॅडम, तुमचा जो प्रवास आहे खरोखर एक जिद्द आणि दुसरं की प्रेरणादायी असा आहे. आणि प्रत्येक वेळी चॅलेंजेस ऍक्सेप्ट करत इथपर्यंत पोहोचणं ही साधी गोष्ट नाहीये. तर मॅडम, या संपूर्ण प्रवासात व्हॉट इज द हॅपीएस्ट मोमेंट, की तुमच्या जीवनातला आनंदाचा क्षण भेटतो की जो तुम्ही कधी विसरू शकता? तसे तर खूप सारे असतील, पण त्यातल्या त्यात खूप आनंदाचा आहे. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण का, माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण म्हणजे हाच आहे. कारण का मला माझ्या म्हणजे खूप, आता तुम्ही म्हटलात तशा पद्धतीने आहेत, खूप सारी क्षण आहेत की ते आनंदाचेच आहेत. कारण का मी प्रत्येक ह्याच्यामध्ये आनंदच मानत गेले. आणि त्यातल्या त्यात जर सांगायचा म्हटला आनंदाचा क्षण,
माझ्या आयुष्यात न विसरण्यासारखा, तर जेव्हा मला असे अनेक क्षण आहेत, पण जेव्हा मला शाळेमध्ये प्रवेश घेतला गेला आणि ते जे मॅडमने मला पायाला धरून हातासारखं आई शिकवलं ना, तो माझ्या आयुष्यातला क्षण असा आहे ना, तो मी कधीच नाही विसरू शकत. कारण त्या क्षणामुळे ना मी आज घडले खरे म्हणजे. कारण का मला ते नेहमी तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण, तो माझ्या आयुष्याचा पहिला आनंदाचा क्षण असेल. मॅडम यासोबत याच्या अगदी विरुद्ध व्हॉट इज द वर्स्ट मोमेंट, असा कुठला क्षण की ज्याच्यात तुम्हाला खूप वेदना झाल्या, म्हणजे नॉट अबाउट बॉडी पेन पण मानसिक वेदना की हा क्षण यायलाच नाही पाहिजे. हा क्षण यायलाच नाही पाहिजे असं आम्ही कोणीच नाही म्हणू शकत. कारण का हा माझा नाहीये. हा मला असं वाटतं प्रत्येक दिव्यांगांच्या आयुष्यातला हा क्षण आहे. म्हणजे जो मान सन्मान म्हणजे लाईफ मध्ये ना कोणीही असो, दिव्यांगच म्हणत नाही मी, प्रत्येक सजीव व्यक्ती असो, प्रत्येकाला एक सन्मान भेटला पाहिजे, सन्मानाची वागणूक भेटली पाहिजे. आणि समाजात वावरत असताना ना ताट मानेनं जगता यावं ना, असं आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि तसं समाजानेही आपल्याला तशी वागणूक दिली पाहिजे. कारण का सहानुभूती आणि सोबत ह्या दोन खूप वेगळ्या असतात. आणि आम्हाला जास्तीत जास्त त्या खूप गोष्टी प्रत्येक क्षणाला आम्हाला फेस फेस कराव्या लागतात. त्यामुळे तो असं मी म्हणू शकत नाही की तो गोष्ट ती आयुष्यात येऊच नाही. कारण का आम्हाला ते पावलोपावली आम्हाला म्हणजे ते पावलोपावली आम्हाला सहन करावंच लागतं. आणि सहन करता करता आम्हाला ते ऍक्सेप्ट करावंच लागतं आणि ऍक्सेप्ट करूनच आम्हाला जगावं लागतं. कारण का आम्ही जर ते ऍक्सेप्ट नाही केलं आणि नाही आम्ही त्या पद्धतीनं जगलो, तर आम्हाला काय म्हणतात ते म्हणजे किड्या मुंग्यांसारखं आम्हाला चिरडून टाकतील. आणि जर आम्हाला तसं आमचं लाईफ जर बनवायचं नसेल ना, तर प्रत्येक चॅलेंजेस आम्हाला ऍक्सेप्ट केले पाहिजे. आणि असं मी म्हणू शकत नाही की ती गोष्ट माझ्या आयुष्यात येऊ नये, उलट यावी. कारण का काय म्हणतात ना, ज्या वेळेला जास्त गोष्टी वाईट गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात ना, त्यावेळेला आपण खूप चांगलं काहीतरी अजून शिकत असतो. म्हणजे उदाहरणार्थ आता बघा ना, जर आपल्या सावित्रीबाई फुले जर त्यांनी शेणामातीचे गोळे जर त्यावेळेला झेलले नसते, तर आजची स्त्री शिकलीच नसते ना. त्यावेळेला त्यांनी म्हटलं असतं की नाही नाही, आपल्याला इतकं सहन करावं लागतं, आपण कशाला बाहेर पडायचं, सगळेजण जगतायत, सगळेजण हे करतायत, तर आपण त्या पद्धतीनंच जगू ना. आणि जर त्यावेळेला जर त्यांनी ते शेणा गोळे झेलले नसते, त्यांनी जर त्यावेळेला त्यांच्या पतीनं त्यांच्यावर तो काय म्हणतात, प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष पुरुष असतो एक, तशा पद्धतीने जर त्यांनी त्यांना सपोर्ट केला नसता, साथ दिले नसते आणि त्यांनीही त्या पद्धतीने जर जगल्या नसत्या, तर आज आपण इथं नसतोच ना. मग त्यावेळेला त्यांनी पण म्हटलं नसतं. म्हणजे असे खूप उदाहरण आहेत. आपल्या हेलन केलर त्या पण आहेत. आपल्या जास्त उदाहरण कशाला दूरची, आपल्या संस्थेच्या हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप संस्थेच्या संस्थापिका नसीमा उर्जुक मॅडम आहेत. म्हणजे अनेकांच्या असं, म्हणजे आता हे मी 2-3 उदाहरणं सांगते फक्त, पण कितीतरी असे आहेत की त्या प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष आहे, प्रत्येकांना सहन करावं लागलं. आणि दररोज त्या गोष्टी होत जातात असं नाही, हे प्रत्येक सर्वसामान्याच्या पण आहेत. त्यामुळे मला ते आवडतं. कुठलीही गोष्ट जर घडत असेल तर त्या गोष्ट स्वीकारायला, त्या शिकायला, कारण का शिकायला खूप भारी भेटतं त्यामधून. आणि तेच तर आपल्यासाठी खूप मनोबल वाढवतं ना आपलं, मनाचं बल वाढवतं. आणि आपण खूप आपल्याला ज्या गोष्टी करायच्या त्या आपण करू शकतो. सो मला असं एवढंच वाटतं त्या गोष्टीबद्दल. सो नक्की मॅडम. नेक्स्ट आणि क्वेश्चन. मॅडम या संपूर्ण प्रवासात जसं तुम्ही सांगितलं, अगदी लहानपणी खेळायला नाही भेटलं म्हणून संगीत चित्रकलेपासून सुरुवात केली, आणि अगदी 10वीत स्वतः पेपर लिहिण्याची हिंमत. तर हे सगळं येत कुठून गेलं? व्हॉट इज द सिक्रेट बिहाइंड दिस सक्सेस, की ही एनर्जी कुठून मेंटेन ठेवतात? कारण प्रत्येक, जसं तुम्ही म्हणतात की प्रत्येक क्षणाक्षणाला चॅलेंजेस ऍक्सेप्ट करत पुढे जायचंय, आणि प्रत्येक वेळेस एक एक पाऊल पुढे जायचंय. असं म्हणतात ना की हे सगळे बॉर्डर्स आहेत, वे टू ब्रेक दॅट हॉरिझॉन्स.
म्हणजे ते तोडत तोडत पुढे पुढे एक एक पाऊल जायचं. ते सगळं कसं काय मेंटेन करतात हे एनर्जी लेवल, त्याबद्दल थोडस. एक लहानपणीचा किस्सा आहे. शाळेमध्ये ना, ज्या वेळेला मी आणि साईडला मैत्रिणी त्यांनी बसायच्या ना, तर त्यावेळेस एक असतं ना की बाकीचे सगळे हाताने लिहितात, आपण पायाने लिहितो. तर त्यावेळेला माझ्या डोक्यात एकच कल्पना होती, म्हणजे बाकीच्या मुली पण म्हणायच्या किंवा कधी कधी काही असं होत होतं की हिच्यामुळे आपलं लिखाण स्पीड कमी होतं, किंवा टीचर ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला स्पीड मेंटेन व्हायचं नाही. कारण का ते सांगणार आणि बाकीचे हाताने पटपट लिहून जाणार, मला ते लिहायला सुरुवातीला मलाही त्रास झाला त्या गोष्टीचा. मी असं म्हणणार नाही, कारण का ते इतक्या फास्ट लिहिणं ते. पण मी त्या गोष्टीसाठी मला माझ्या बहिणींचं, म्हणजे माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीचं मला खूप माझ्या मोठ्या बहिणीची मला साथ मिळाली. कारण शाळेमध्ये कोणीच इतक्या इतक्या त्या काय म्हणतात हस्ताक्षरच्या वह्या ज्या असतात ना दुईरेगीच्या, ज्या कोणीच आमच्या क्लासमध्ये जेवढ्या लिहिल्या नसतील ना, तेवढ्या वह्या माझ्या माझ्या बहिणीने मला पूर्ण करून दिल्या. का? तर ती मला सांगायची आणि मी लिहायचे. का? तर ते स्पीड मेंटेन होण्यासाठी. आणि त्याच्यात तिची अट असायची, अक्षर त्या 2 ओळीच्या बाहेर जाता कामा नये. अक्षर तर ज्या 2 ओळीच्या बाहेर गेलं तर बसला रप्पाटा. आणि तोच मार त्या आता मला इतकं अक्षर वयंदार झालं ते तिच्यामुळे झालं. कारण कोणाच्याच वया जितक्या संपल्या नसतील तेवढ्या जास्त वया माझ्या. म्हणजे दिवाळी असो, मे महिना असो, हा प्रत्येकाचा ना चांगला म्हणजे असा खेळण्यात जास्त दिवस जायचा, पण माझा जास्त दिवस हा लिखाणातच गेला. म्हणजे त्यावेळेला मी सारखी तिला चिडायचे, म्हणायची की नाही मला तू असं हे करते, पण मला आता त्याचं महत्व समजतंय. कारण का त्यावेळेला जर तिनं ती मेहनत घेतली नसती ना, कारण का माझी मम्मी माझी दिवसभर शेतात असायची आणि आई म्हणून ना तिनंच त्या लहान वयामध्ये सगळ्यांची जबाबदारी सांभाळली होती. आणि त्यावेळेला मी ते अक्षर वळणदार काढणं, ते स्पीड मेंटेन ठेवणं, ह्या गोष्टी मी केल्या आणि त्यासाठी मला तिचा खूप चांगला सपोर्ट भेटला. आणि म्हणून मी ते सगळ्या गोष्टी सहजरित्या करत गेले. मग मला वाटलं की मी जर इतक्या सहजरित्या सगळ्या गोष्टी करते, मग मला कोणाच्या मदतीची का गरज आहे. आणि मी असं नाहीये 10वीचं फक्त शिक्षण पूर्ण केलं, माझे जेवढं माझं शिक्षण पूर्ण झालंय ते मी स्वतःच्या पायाने स्वतः लेखनिक न घेतात प्रत्येक शिक्षण, डिप्लोमाचं असो, बीकॉमचं असो, आणि आता माझं सायकोलॉजी माझं असो, सायकोलॉजीला तरी खूप लिखाण असतं. पण त्याचंही मला रायटर न घेता मी स्वतःच लिखाण केलं, पेपर स्वतःच दिले. फक्त माझ्या डोक्यात एकच असायचं की मला कोणावर डिपेंड नाही राहायचं. आणि ते माझ्या तिनं मेहनत जेवढी घेतल्या ना, त्या मेहनतीचं सार्थ झालं माझ्या आयुष्यासाठी. त्यामुळे मला ती गोष्ट कधी अशी वाटली नाही की कसं केलं, काय केलं, ते सहजरित्या होत गेलं माझ्याकडून. थँक्यू. नेक्स्ट. खूप छान मॅडम. अजून खूप प्रश्न आहे माझ्या मनात, पण मी सर्वात आधी रणजित जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. आमचे सर्वात सिनियर मार्गदर्शक रणजित जोशी सर. माऊली, खरंच तुझं आज जे सगळं ऐकलं खूपच म्हणजे उत्स्फूर्त होतं, उत्तेजना देणार होतं. थँक्यू सर. सगळ्यात पहिली गोष्ट मी तुझ्या आईला इथूनच वंदन करतो, आजीला. ज्या आजीने तुझ्या आई वडिलांना तुझ्याबद्दलचं जी हिंमत दिली, पुढे येण्याकरता जे मार्गदर्शन केलं किंवा हे, तर त्या आजीला माझा इथूनच नमस्कार. थँक्यू त्याच्यानंतर सर. त्या हा ज्या शिक्षकांनी तुला म्हणजे आता पुढे आणलं, नाही तर खरंच आहे की समाजात आपल्या लोकांना एक्सेप्ट करत नाही लोक पुष्कळ. ज्या शिक्षिकेनी तुला जे पुढे आणलं, तिला सुद्धा माझं वंदन. थँक्यू. आणि त्याच्यानंतर थँक्यू. तू जे आहे की परीक्षा देताना जी जिद्द आहे, आणि खरंच चांगलं आहे की ज्याच्यामुळे तू स्वतः आता सगळं लिखाण जे आहे तर तुझ्याकडनं करून घेतलं अक्षर वगैरे, पण त्या लिखाणाची तू 10व्या वर्गाकरता जी जिद्द पकडली की मी स्वतः परीक्षा देईल, लेखणी घेणार नाही, त्याच्यामुळे फ्युचरच्या जीवनात तुला जे सहकार्य कोणाची घ्यायची आवश्यकताच पडणार नाही, कारण की तू स्वतः सगळं करू शकते. तर याकरताही
त्या तुझ्या ताईचं अभिनंदन करतो. थँक्यू. आणि खूप ह्या म्हणजे खरंच बाकीच्यांना तुझ्याकडे पाहिल्यानंतर आता कमीत कमी तुझं अपंगत्व सगळ्यांना लक्षात येतं की दोन्ही हात नाही, तरी या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आता आमचं आयुष्य हातावर गेलं, आम्ही पायाचं काम हातानेच केलं आणि हाताचं कामही पायानेच केलं. तर असंच तू पायाने हाताचं काम केलं आणि जीवनात सगळ्यांना अनेकांना उदाहरण दिलं, ह्याबद्दलही तुझं अभिनंदन करतो. थँक्यू आणि सर. हा, नरसिंहाताईंनी तुला जी मदत केली शिक्षणाकरता पुढे येण्याकरता, त्या नरसिंहाताईंना माझा नमस्कार सांगशील? त्या ओळखतात थँक्यू. मला. हा. बाकी सगळं पुन्हा अभिनंदन करतो. तर थँक्यू सर. भावनाताई थँक्यू. बोलतीलच. हो, ठीक आहे. धन्यवाद रणजित जोशी सर. भावनाताई. हा, धन्यवाद विशाल. माऊली, तुझा पूर्ण जीवन प्रवास ऐकला मी आणि हे एकदम लक्षात आलं ग की खूप अवघड प्रवास तू पूर्ण केलास. आणि म्हणजे खरंच रणजित जोशी सर म्हणाले तसं की पहिल्यांदा सर्वात मोठं क्रेडिट हे तुझ्या आजीला द्यायला पाहिजे. कारण इतक्या आधीच्या पिढीत असताना सुद्धा त्यांनी ज्या पॉझिटिव्हली तुझा जन्म आणि ह्या सगळ्या तयार झालेल्या त्यांच्या दृष्टीने खूप प्रतिकूल असलेल्या किंवा अनपेक्षित असलेल्या परिस्थितीला त्यांनी ज्या पद्धतीने सामोरे गेल्या त्या ते खरंच खूप क्रेडिटेबल आहे. आणि त्यानंतरही तू आई बाबा बहिणी आणि तुझे शिक्षक या सगळ्यांच्या बद्दल पण जे सांगत होतीस ते खरंच खूप महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःमध्ये एक स्पार्क असावा लागतो, तेव्हाशी बाकीच्या मिळणाऱ्या सगळ्या फेवरेबल कंडिशनचा उपयोग होतो. त्या बीजामध्ये स्पार्क तसा तुझ्यामध्ये असलेला स्पार्क लोकांना तुला मदत करण्यासाठी प्रवृत्त करत होता असं मी म्हणेल. तर तू ज्या पद्धतीचा सगळा संघर्ष केला ना तो अजिबातच सोपा नव्हता आणि तो तू करून दाखवलास आणि तुझं अस्तित्व ज्या एकदम सन्माननीय पद्धतीने सिद्ध करायला पाहिजे अशा पद्धतीने सिद्ध करून दाखवलं. त्याबद्दल खरोखर तुझं खूप खूप अभिनंदन आहे आणि खूप कौतुक वाटलं थँक्यू तुझा हा मॅडम. सगळा प्रवास ऐकताना. खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद भावनाताई. अनुराधा मॅडम, अशोक बांसे सर. नमस्कार सर. नमस्कार, बोला अनुराधा मॅडम. खूप खूप माऊली, खूप कौतुक वाटते मला तुझ्याबद्दल. आणि सगळ्यांनी सांगतात तसं तुला आजीचा आशीर्वाद आहे तुझ्या डोक्यावर. आजीनी मान्य केलं हे आपलं मूल लक्ष्मी आहे म्हणून. आणि तसेच तुला पावलोपावली जी मार्गदर्शक भेटले हे पण एक महत्वाचं घटक आहे आपल्या जन्माला, आपल्या जीवनात. जे मार्ग आणि मार्गदर्शन मिळवणं हे आणि त्याच्याबरोबर तुझं मनोबल आणि त्यांचं मार्गदर्शनाला तू साथ दिलीस आणि तुझ्या साथीला मार्गदर्शक मिळालंय हे खूपच कौतुकाचं गोष्ट आहे. आणि ते तू तुझं थँक्यू. अस्तित्व हे साधून दाखवलीस आणि ते पण सुद्धा चांगल्या प्रमाणे. आणि परवाच मला एक द बेटर इंडियाचं रील मिळालं. त्याच्यात तू हार्मोनियम वाजवत होती. ते मी खूप जणांना शेअर केलं, हे बघा ही माऊली म्हणून. अशी एक मला ते छान वाटते की हे अशी काही गोष्टी. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीस माझं अनंत शुभेच्छा. थँक्यू मॅम. धन्यवाद अनुराधा मॅडम. बांसे सर. सर्वांना नमस्कार. मॅडम नमस्कार. नमस्कार. नम- नमस्कार सर. अ,
मॅडम तुमचा प्रवास म्हणजे तुम्ही एकदम सरळ ना एकदम हसत खेळतच बोलला आणि विशेष म्हणजे तुम्ही समाजासमोर आदर्श निर्माण केला. आणि एक मला विचारायचं होतं का तुम्ही आता सध्या जॉब कुठं करता ना, मुंबईला करता का इकडे कोल्हापूरला करता? नाही, सध्या सोलापूरला जॉब करते मी. सध्या सोलापूरचं जॉईनिंग आहे, अजून मुंबईचं नाही आलेलं. तो सोलापूरलाच आहे सध्या. चला ठीक आहे मॅडम, धन्यवाद आणि पुढील आयुष्यासाठी खूप हो, खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद बांसे सर. जंजाड सर. सर अनम्यूट करा जंजाड सर. हा बोला. माऊलीचं खूप खूप अभिनंदन, ज्यांनी थँक्यू आपल्या सर. जीवनातील संघर्षाची जीवन कहाणी आज आपल्या संकल्प फाउंडेशनला दिली माहिती. आणि असा संघर्ष आपल्या दिव्यांग बांधवांना बहुत मोठा प्रेरणादायक आहे. जोशी सरांचे दोन्ही पाय निकामी आहेत, पण त्यांनी आपला इतिहास घडवला आहे. त्याच पद्धतीनं माऊलीला दोन्ही हात नाही आणि त्यांनी आपला इतिहास घडवलेला आहे. खूप खूप माऊलीचे अभिनंदन. थँक्यू धन्यवाद सर. सर. धन्यवाद जंजाड सर. मृणाली मॅडम, सारिका मॅडम. बोला सारिका मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूपच छान तुमचा प्रेरणादायी प्रवास आणि खूपच थँक्यू. संघर्षाने भरलेला अस्तित्व टिकवण्यासाठीचा. खूप छान वाटलं ऐकून. एक तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला होता मॅडम, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना राखी बांधताय तसा. ऍक्च्युली अगदी सॉरी, तो बरोबर आहे. माझा नाहीये. हॅलो. सॉरी सॉरी. हा तो माझा नाही आहे व्हिडिओ. म्हणजे मी संस्थेत ज्या होते ना, त्या हा संस्थेमध्ये हा. माझ्यासारखी मुलगी होती, तिचा आहे तो. सो अच्छा अच्छा. चुकीचं क्रेडिट मी नाही घेऊ शकत. ओके ओके. माझा हा. गैरसमज झाला, पण तुमचा हो अजून एक हो व्हिडिओ मी हो, बघितला चुकीचं. हार्मोनियम वाजवतानाचा. हार्मोनियमचा आहे. हा हा. हा हा. माझं खूपच इन्स्टाला सुंदर. पण आहे. हा हा. इन्स्टाला म्हणजे सरांनी ज्या वेळेला पूर्ण इन्फॉर्मेशन टाकली होती तेव्हा इन्स्टाला पण आहे पेज. त्यावर मी माझ्या प्रत्येक गोष्ट म्हणजे ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील सो त्या मी त्याच्यावर शेअर करत असते. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट करू शकते, म्हणजे जसं सगळ्या नॉर्मल जसं करू शकतात त्या सगळ्या गोष्टी करू शकते. म्हणजे जेवण हे ते सगळ्या गोष्टी. सो सगळं काही जर बघायचं असेल तर ते पेज आहे माझ्या इन्स्टाला. युट्यूबला पण आहे, माऊली अडकूर म्हणून. त्याच्यावर पण आहे, तर म्हणजे बघू शकता. नक्कीच माऊली नक्कीच आवडेल मॅडम, बघेल. माझ्या हो. व्हॉट्सअपवर तुझं पेटी वाजवताना व्हिडिओ पाठव बरं. हॅलो. पाठवता येईल का? माझ्या व्हॉट्सअपवर कोणता सरांकडनं सर? नंबर मी घेऊन घे. व्हॉट्सअपवर रणजित जोशी हो सर, हो मी हो अनुराधा मॅडम हो कडून घेतो हो आणि सर. तुम्हाला पाठवतो. ठीक आहे, कारण की इतक्या येस. लोकांना ते प्रोत्साहन देण्याकरता आणखी चांगलं होईल. सर मी ग्रुपवर टाकते सर. हो हो हा हो, चालेल ठीक मी आहे, चालेल, सरांना टाका पाठव. मॅडम. या. चालेल चालेल. मृणाली मॅडम. उद्देशजी. हा हॅलो सर. बोला. बोला. मृणाल. बोला मग. आवाज येतोय का माझा? हो येतोय येतोय. हो मृणाल. हॅलो. बोला मृणाली मॅडम, बोला. त्यामुळे मी जास्त काही नाही बोलू शकत. मी एवढं सांगू शकते की त्यांनी अजून पुढच्या आयुष्यासाठी त्यांना हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ शकते. धन्यवाद मृणाल मॅडम. उद्देशजी. मृणाल ही माझी बहीण आहे, अच्छा. त्यामुळे तिला खूप काही बोलावं असं वाटलं तरी ती बोलू शकत नाहीये. बरं बरं, तुमची मोठी बहीण आहे का लहान? नाही नाही नाही, म्हणजे माझी हॉस्टेल मधली बहीण आहे. अच्छा अच्छा. म्हणजे काय म्हंटल मी मगाशी, मला ओके. रक्ताच्या नात्याबरोबरच रक्ताच्या नात्याच्या पलीकडचेही अनेक नाते माझ्या आयुष्यात भेटले आणि माझं आयुष्य सुखकर झालं ना, येस. तशातलंच एक नातं आहे.
उद्देशजी बोला. नमस्कार सर, आवाज येतोय? हो, येतोय. अं, नमस्कार माऊलीताई, कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा. नमस्कार. आज खूप बरं वाटतंय की संगीत थँक्यू. म्हणजे या फाउंडेशन मार्फत आपण दोघं भेटतोय. तसं हो. माऊलीताई ही माझी सिनियर आहे. आम्ही दीपस्तंभालाही आम्ही होतो दोघं, आणि हेरपसलाही ती माझ्या आधी होती. तर तिच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात. आता बरंचसं काही शिकायला मिळालं, पण तिच्यासोबत असताना जे तिचं मी निरीक्षण केलं, ते मला असं समजलं की आपण कुठलीही गोष्ट आपण कमी नाही लेखायची, तर आपण पण आपलं आपलं अस्तित्व घडवण्यासाठी एक धाडसानं पुढे जायचं, आणि सगळं जे आपलं अस्तित्व आहे ते धाडसानं पुढे जगायचं, आणि इतरांना कुठलीच आपल्याबद्दल खंत वाटू नाही द्यायची. आणि जसे इतरही लोक जगतात, तसं जोशामध्ये आपणही जगायचं आणि पुढे जायचं. एवढंच मला शिकायला मिळालं. आणि ती जसं म्हटली की आमच्या आयुष्यात संघर्ष असतोच, ते खरं आहे. आम्ही संघर्षाला बळी पडू नाही शकत, किंवा संघर्षाला असं मग विचारू नाही शकत की तू का माझ्या वाटेला आलास. कारण प्रत्येकाची जे जे हे कॅपॅसिटी असते, किंवा जे त्याच्यावर जी बितलेली परिस्थिती असते ती वेगळी वेगळी असते. जे आता जर मला पायाला असेल, ताईला जर हाताचा प्रॉब्लेम असेल, तर कुणाला डोळ्याचा पण असतो. वेगळ्या वेगळ्या परिस्थितीतून वेगळी माणसं जात असतात. तर आम्हाला फक्त एक म्हणजे जेव्हा आमची सुरुवात असते त्यावेळी कोणतरी लढ म्हणणार असतं. ते लढ म्हणत म्हणत आम्हीच कसा पुढे जातो आम्हाला समजत नाही. तर माऊलीताई, परत एकदा बरोबर तुला आहे. खूप खूप शुभेच्छा. आणि थँक्यू. तुझं मार्गदर्शन आम्हाला जसं दीपस्तंभामध्ये लाभलं तसंच पुढेही लाभू दे, हीच इच्छा. थँक्यू. आणि उद्देश सर, हे संघर्ष आहे ना, तो फक्त आपल्याच वाटेला नसतो. संघर्ष हा प्रत्येक सजीव, म्हणजे किड्या मुंग्यांपासून प्रत्येक जो सजीव म्हणतो ना, तो सजीव ज्या कॅटेगरीमध्ये जी व्यक्ती येईल ना, जे येईल ना, त्या प्रत्येकाला संघर्ष असतो. फक्त संघर्ष झेलण्याची जी पद्धत असते त्याच वाटायला. कारण आपलं ते दिसतं, जे दिसतं ना, तो खूप कमी संघर्ष असतो. उलट जे दिसत नसतं ना, उलट मानसिक. कारण का समाजामध्ये असे मानसिक जे संघर्ष चुकीच्या घडतायत, म्हणजे आत्महत्येचे प्रकार. आपला संघर्ष खूप मोठा वाटतो आपल्याला, पण आपल्याला माहितीये का की आपल्या संघर्षामध्ये कुणी आत्महत्या केलेली आठवतंय का? कुठं वाचलेलं, बघितलेलं नाही ना. म्हणजे आपलं जे दिसतं ना, तो संघर्ष आपला उलट कमी आहे. आणि ज्यांचा दिसत नाही, तो मानसिकतेचा जो संघर्ष असतो ना, त्याच्यामुळे लोक स्वतःचा बळी घेतात. आणि स्वतःचा बळी घेणं ही इतकी म्हणजे गोष्ट त्यांना कधी सहजरित्या वाटते, पण ते खूप चुकीचं आहे, आणि ते घडू नये समाजात, मला असं वाटतं. कारण का आयुष्य संपवणं म्हणजे सगळ्या गोष्टी नसतात, ते पळवाट काढणे असते आपल्या आयुष्याची. आणि त्यापेक्षा जो काही संघर्ष असेल, जे काय असेल ते ऍक्सेप्ट करायचं आणि आयुष्य फुलवत राहायचं. कारण का चिखलात सुद्धा कमळ उमलतं ना. मग तसंच आपलंही आयुष्य किती जरी खडतऱ्याचं असलं तरी कसं ते कमळासारखं उमलवायचं, ते आपल्या आपल्या हातात असतं, असं मला वाटतं. हॅलो. खूप छान माऊली मॅडम. खरोखर अगदी तुमचं बालपणापासून तर आतापर्यंत, आणि तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणताय की एक नवीन पायरी, एक नवीन चॅलेंज ऍक्सेप्ट करायचं, त्यावर मात करायची आणि पुढे जात राहायचं. हा खरोखर एक मोठा आदर्श आहे. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की इथं जेवढे पण महानुभाव येतात त्या प्रत्येकाकडून एक नवीन दिशा मिळत असते, आणि त्या पथदर्शक दिशेमुळे ज्याने ऐकलं त्याला एक काहीतरी त्याच्या जीवनात गती मिळत असते की नाही, मी हे पण करू शकतो. जर ही समोरची व्यक्ती करू शकते तर मी पण करू शकतो, असा आमचा अनुभव आहे. आणि निश्चितच हे सगळं जेव्हा फेसबुक लाईव्हला असतं, युट्यूबला असतं, त्यातनं एक जरी व्यक्तीने त्यातनं एक स्वतःच्या आयुष्यात बदल घडवला, जसं तुम्ही सांगितलं
की शारीरिक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंगत्व खूप डेंजर असतं आणि लोक त्यातच अडकलेले आहे. आणि त्यावर मात करत स्वतःला सिद्ध करणं हे सोपी गोष्ट आहे. तुम्ही ते स्वतः जगून दाखवलंय. जसं तुम्ही म्हटले ना की आधी कुटुंबाला हे पडलेलं होतं तुमच्या की जगवायचं कसं, पण त्यांनी जगवलं आणि तुम्ही जगवून दाखवलं. हा फरक आहे. ऍक्च्युली नुसतं जगणं आणि जगायचं कसं हे लोकांना मार्ग दाखवणं यात खूप फरक आहे. आणि तुम्ही त्या मार्गावर अ, चालले आहात आणि पुढेही जात राहणार. आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या संपूर्ण संकल्प फाउंडेशन आणि संवाद सारथी परिवाराकडून तुमची ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही संवादात राहूया. आणि जाता जाता नक्की नक्की. एक छोटासा संदेश तुमच्याकडून सर्वांसाठी. आणि एक संगीताची आवड असणाऱ्या व्यक्तीने आमचा हा सत्संग आहे आम्ही असंच म्हणतो, तर या सत्संगाची सांगता तुम्ही एका छोट्याशा गीताने किंवा भजनाने करावी अशी विनंती करतो. निश्चितच आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आणि खरोखर आज जी लोक लाईव्ह बघतायत आणि नंतरही हे रेकॉर्डिंग बघतील ते तुमच्याकडून खूप खूप प्रेरणा घेतील. ऑलरेडी तुमचं खूप ठिकाणी असे सगळे व्याख्यान होत असतात. तर निश्चितच अजून अ, या माध्यमातून ते जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हो चालेल. अ, यासाठी पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. जाताना एक छोटासा संदेश थँक्यू. सर्वांसाठी आणि एक गीत किंवा भजन गाऊन सांगता करा. ओके. मी प्रयत्न नक्की करेन. आणि त्या अगोदर मी आभार मानणार नाही, कारण का मीही आता या संस्थेशी जोडली गेलेली आहे. सो मी आपल्या संकल्प फाउंडेशनची मी ऋणी आहे, कारण का मला संधी दिलीत आपण बोलण्याची, माझं प्रवास सांगण्याचा. माझा प्रवास काही ट्रेनचाच नाही, अजून प्रवास हा माझा खूप आहे. ही तर सुरुवात आहे, अजून माझी लढाई खूप बाकी आहे आणि खूप उंच भरारी अजून घ्यायची आहे. आणि फक्त माझ्यासाठी नाही, तर माझ्यामुळे माझ्या माझ्यामुळे अनेकांचं आयुष्य घडलं पाहिजे अशी भरारी घ्यायची आहे. त्यामुळे मी संकल्प फाउंडेशनची खूप खूप ऋणी आहे. त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म दिला आणि संधी दिली त्याबद्दल. सो मी जाता जाता एक प्रयत्न करते, सांभाळून घ्याल आवाजासाठी. माझं आवडतं गाणं आहे, म्हणजे मराठीतलं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाण्यातला सूरज ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. झिजुने सदा चंदनाने दुसरा समधुगंध द्यावा. झिजुने सदा चंदनाने दुसरा समधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. थँक्यू. धन्यवाद मॅडम. थँक्यू. खूपच छान सत्संगाची सांगता केली तुम्ही. पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो आणि आपण पुढेही संवादात राहूया. तुम्हाला नक्कीच सर. पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
अजून एक थँक्यू एक सर. पावल चढत चढत त्या शिखरापर्यंत नक्की जावं. जे जे तुम्ही ठरवलंय ते सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्या. खूप खूप थँक्यू सर. शुभेच्छा. थँक्यू. येस, थँक्यू. थँक्यू.